हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 दिनांक 19 नोव्हेंबर 2025च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत याची पुराव्यानिशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुराव्यानिशी अपडेट्स दाखवणारं फक्त आणि फक्त एकच चॅनल आहे, ते म्हणजे समर्थ अकॅडमी भंडारा. कारण बाकी लोक हवेत बाता सांगतात, आपण हवेत बाता सांगत नाही. जे बी आहे भलेही त्या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये व्हिडिओ जिल्ह्यांची संख्या कमी असेल, पण त्या ठिकाणी असणारं योग्य आणि खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर फॉर्मच्या फोटोज आपले टेलिग्राम चॅनलवर आपण टाकत आहोत, समर्थ अकॅडमी भंडारा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स पिन कमेंट मध्ये दोन्ही ठिकाणी दिलेली आहे. तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला टोकन नंबर पाहूयात. झूम करून दाखवतोय, काही लोक म्हणते दिसत नाही बाबा. तर बघा, हा झूम करून दाखवलेला आहे. 3702 टोकन नंबर आहे. कुठला आहे, त्याच्या अगोदर किती वाजता असणारा हा जनरेट झालेला आहे बघा. 19/11/2025च्या 4:37 असणारा हा टोकन नंबर जनरेट झालेला आहे. 3702 हा कुठला आहे ते पण दाखवतो बघा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर नाशिक ग्रामीणचा 3702 आणि अर्ज क्रमांक 3202. म्हणजे इथे एक्झॅक्ट मुलाचे फॉर्म या ठिकाणी असणारे 3202 आहेत, तर मुलीचे फॉर्म, फिमेल फॉर्म या ठिकाणी फक्त 500 आलेले आहेत नाशिक ग्रामीणला. आता याच्यामागे कारण भरपूर असतात, जागा वगैरे म्हणून नुसती फॉर्मची संख्या बघून कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म टाकायचा नाही. तुमच्या कास्टला, समांतर आरक्षणाला जागा बघून त्या ठिकाणी फॉर्म टाका. या ठिकाणी आपल्याकडे आहे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रपूर. तर या चंद्रपूरला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2558 असणारे अर्ज आलेले आहेत. 2558 इथं तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मेलचा फॉर्म आहे. इथं तुम्हाला वर डेट पण दिसत आहे, पण ही डेट प्रिंट काढण्याची डेट असते, एवढं लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणताल हा टोकन नंबर कधीचा आहे ते पण दाखवतो, काळजी करायची नाही. हा अर्ज क्रमांक कधीचा हे पण दाखवतो तुम्हाला, कारण वेळेनुसार, टाइम नुसार, डेट नुसार अपडेट फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड जॉईन करा, म्हणजे फोटोज वगैरे असणारे तुम्हाला मिळून जात राहतील. तर हा 2558 म्हणजे 2058 पोलीस कॉन्स्टेबल चंद्रपूर मुलाचा आहे. मग टोटल किती आले ते पण दाखवतो बघा. पोलीस कॉन्स्टेबल SP चंद्रपूरचा आहे 3633 टोटल असणारे अर्ज आहेत. त्याच्यापैकी मुलाचे अर्ज 2559, जे की ऑलरेडी मी वर हा 58 होता, हा 59, हा त्याच्यानंतरचा आहे स्क्रीनशॉट चंद्रपूरचा. तो 58 नंबरचा होता, 59, कारण एका पाठोपाठ 2 फॉर्म भरलेले आहेत. मी स्वतः भरलेले फॉर्म असणारे आहेत. आता इथं बघा, तुम्ही हा किती वाजता काढलेला आहे. 12:23 हा स्क्रीनशॉट काढलाय. आणि मी इथं तुम्हाला वर पण दाखवलं, इथं बघा 12:29 हा असणारे. तुम्ही म्हणताल त्याचा लवकर आहे, याचा त्या ठिकाणी उशीर आहे. त्याचं कारण आहे, इथं फीज बघा पेड करायची होती. हा पेड करण्याच्या अगोदर मी स्वतः स्क्रीनशॉट काढलेला होता. पुढचे अपडेट्स पाहूया. त्या ठिकाणी आपण हा पोलीस कॉन्स्टेबलचाच आहे, SP बुलढाण्याचा आहे. टोकन नंबर आहे 1009 आणि अर्ज क्रमांक आहे 265. हा नक्की गॅरंटेड फिमेलचा असणार आहे, कारण एवढा मोठा टोकन नंबर मध्ये डिफरन्स राहिला, म्हणजे फॉर्म संख्या आणि टोकन नंबर मध्ये, की समजायचं हा फिमेलचा फॉर्म आहे. आलं का लक्षात? आणि हा माझ्याकडे डेट टाइम ह्याचा अवेलेबल नाही. सबस्क्रायबर मित्रांनी आजच पाठवलेला आहे, कदाचित हा कालचा असेल, मे बी, गॅरंटी नाही. आलं लक्षात? हा त्यांनी पाठवला होता, म्हणून तुम्हाला बुलढाण्याचा आतापर्यंत अपडेट्स कदाचित जागा वगैरे इथं कमी असतील, म्हणून हा फॉर्म संख्या इथं कमी आलेली असेल. पाहूयात पुढचे अपडेट्स अजून आपल्याकडे उपलब्ध. या ठिकाणी बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे 1782 असणारा टोकन नंबर आहे आणि 1631 हा अर्ज क्रमांक आहे. हा मेलचा आहे, ड्रायव्हरचा, हिंगोलीला आलेले असणारा हा अर्ज आहे. हा स्क्रीनशॉट काढलेला आहे 19/11/2025च्या असणाऱ्या 3:36. आलं लक्षात?
कदाचित हा त्या ठिकाणी मी भरलेला फॉर्म नाही, मी खोटी माहिती सांगत नाही, मी भरलेला फॉर्म नाही, स्क्रीनशॉट या वेळेला काढलेला आहे हा. पण कदाचित फॉर्म हा 1-2 तास अगोदर भरलेला असू शकतो, आलं लक्षात. पण आजच्या डेट मधला याच्यामध्ये काही शंका नाही, कारण भले त्या ठिकाणी आपल्याला माहिती कमी दिली तरी चालेल, पण मी खोटी माहिती कधीच सांगत नाही, एवढं मात्र नक्की आहे.